निर्गुणाय निर्धूत कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्या दर्पणायते। जय बोलो अंतिम शासन नायक श्री 1008 महावीर भगवान की जय। आचार्य श्री चारित्र चक्रवर्ती शांतिसागर जी महाराज की जय। आचार्य श्री सुंदर सागर जी महाराज की जय। आचार्य श्री चंद्रप्रभु सागर जी महाराज की जय। आचार्य श्री मेरे गुरुवर सुयश सागर जी महाराज की जय। नमस्तु आचार्य श्री, नमस्तु नमस्तु नमस्तु। आपले अंतिम शासननायक श्री महावीर भगवान कसे झाले याचा आपण विचार केला, त्यांचं चरित्र वाचलं, कारण आपल्याला पण काय व्हायचं आहे, त्यांच्या समानच भगवान व्हायचं आहे। तर मग आपण त्यांचं चरित्र वाचलं असताना आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या पूर्वभावामध्ये जे काही झालं, अनेक त्यांनी भाव धारण केले, परंतु काय झालं, शेवटी त्यांनी आपल्या परिणामांच्या विशुद्धीने ते काय झाले, भगवान बनलेले आहेत। किती जरी त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग आले, कितीतरी अनेक वेश धारण करावे लागले त्यांना, अनेक वेश म्हणजे अनेक भाव धारण करावे लागले, तशा अशा ह्याच्या अवस्थेमधून देखील ते भगवान झाले। मग आपण ते वाचल्यानंतर आपल्याला काही धैर्य येतं का नाही? आपल्यामध्ये धैर्य प्रगट होत आहे की आहे, आपण असे आत्ता आहोत ह्या अवस्थेमध्ये, पण ह्या अवस्थेमधून सुद्धा आपण भगवान होऊ शकतो। कारण भगवंतांनी काय सांगितलं आपल्याला, प्रत्येक जीव कोण आहे, भगवान आहे, परमात्मा आहे। मग तो प्रगट करण्याचा पुरुषार्थ कोण करणार? तर असं आपल्याला तर सर्वांना माहीत आहे कसं आहे जीवन। कुठल्याही अवस्थेमध्ये गेलो, एक इंद्रियापासून 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय झालो, आत्ता आपण आता चांगल्या अवस्थेमध्ये आलेलो आहोत। आपल्याला सर्व काही अनुकूलता प्राप्त झालेली आहे, उत्तम शरीर, सर्व अवयव सहित है ना, असं आपल्याला प्राप्त झालेलं आहे आत्ता। आणि कुठलीही आपल्याला आत्ता जैन कुल चांगलं मिळालेलं आहे, जैन कुलात येऊन आपल्याला भगवंतांचं दर्शन रोज करायला मिळतं आहे, गुरूंचं सानिध्य मिळालेलं आहे। अशा अवस्थेमध्ये आपण जर आपला उत्कर्ष करण्याचा प्रयत्न केला नाही तर आपल्यासारखे मग अभागी कोण नाही, है ना। जसं तो शेतकरी काय करतो आहे, ऊस आहे, किडका ऊस आहे, पण तो काय करतो, त्याचा तो डोळा असतो ना ऊसाचा, आता सर्वांना माहीत आहे ते, तो पेरून काय करतो, त्याच्यापासून पुन्हा ऊसाची उत्पत्ती करतो। तसं आत्ता हे जीवनात आपल्याला जरी काही होत असलं तरी देखील आपलं जीवन त्या ऊसाप्रमाणे आहे, किडक्या ऊसाप्रमाणे आत्ता असलं तरी सुद्धा आपण काय करू शकतो, ह्या भावामध्ये संयम धारण करू शकतोय, सम्यक्त्वाला प्राप्त करू शकतो आहोत, हे सामर्थ्य आत्ता आपल्यामध्ये आहे। मग आपल्या सामर्थ्याला शक्ती न लपवताना तुम्ही काय करता आहात, दशलक्षण लोपी करताय, षोडशकारण लोपी करता है ना। मग त्याच्यामध्ये सांगितलं ना, शक्तीतच त्याग, शक्तीतच तप, मग त्याप्रमाणे आपण आपल्या शक्ती न लपवता त्याग आणि तप करायचं आहे, तर आपला उत्कर्ष होणार आहे। आणि आत्ता जे आपण करत आहोत ते संस्कार आत्ता आपल्यावर घालण्याचं काम आत्ता आपलं चालू आहे, कारण हे संस्कार आपले पुढे कुठल्या ना कुठल्या तरी भावामध्ये जागृत होणार आहेत। आणि त्यावेळेला काय होणार,
त्यावेळेला आपल्याला ते आपण सहजच आपण त्या आपल्याकडून काय होईल, मग त्या ठिकाणी काही प्रयत्न करावा लागणार नाही. आत्ता जो आपण उद्यम करत आहोत तो उद्यम तेथे जागृत झाला की आपल्याला आठवणार, त्या ठिकाणी आपली बुद्धी काय होणार, आठवणार म्हणजे काय जाती स्मरण वगैरे नाही, तर त्या ठिकाणी आपली बुद्धी काम करणार की हां मला हे काम केलं पाहिजे आहे, आता माझ्या आत्मकल्याणाचा मार्ग मला स्वीकारला पाहिजे अशी बुद्धी होणारच. म्हणून असे परिणाम होण्यासाठी आत्ता हे परिणाम करायचे आहेत. आपण आत्ता हे आपल्याला सतत आचार्य सतत सांगताहेत, आत्ता आपल्या परिणामांची विशुद्धी करा. प्रत्येक समयाला आपल्या जर परिणामांची विशुद्धी करण्याचाच आपण उद्यम करत राहिलो तर काय होणार आहे, आपल्याला हे संस्कार आपल्याबरोबर सतत येणार आहेत. मग त्यासाठी आत्ता आपल्याला काय करायचं आहे, आत्ता आपण जे काही देवगुरुशास्त्र आपल्याला सांगताहेत, खऱ्या देवगुरुशास्त्राच्यावर आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण श्रद्धा. आणि मग ते देवगुरुशास्त्र काय सांगतायत आपल्याला, देव आपण भगवंतांच्या दर्शनाला गेलो तर सांगतायत आपल्याला, सांगतायत बघा, शांत चित्ताने प्रतिमेच्या पुढे बसून शांत चित्ताने विचार करा की भगवान, आपण जसे भगवान झालात, कोणत्या मार्गाने झालात, तो मार्ग मला दाखवा. असं जर आपल्या चिंतनामध्ये आलं तर भगवान आपल्याला सांगताहेत. त्यांचा मूक संदेश ऐकण्यासाठी आपण स्थिर चित्ताने बसलो तर आपल्याला तो संदेश समजणार आहे. आपण नुसतं गेलो आणि चला हां आम्ही दर्शन करून आलो, नुसतं डोकं टेकवलं, 2 हात जोडले आणि डोकं टेकवलं तर काय होणार आहे, आपल्याला आपल्या स्वरूपाकडे जायला वेळ नाही. मग त्या ठिकाणी आपण शांत चित्ताने थोडं बसलं पाहिजे आहे. आणि त्यावेळेला आपण जी क्रिया करतो त्याकडे पण आपलं लक्ष बघा कसं आहे. आपण भगवंतांच्याकडे गेल्यानंतर काय करतो आहोत, हात जोडतोय, हां प्रथम मस्तक झुकवतोय आणि पुन्हा आपला हात कुठे येतोय, आपल्याजवळ येतोय ना. म्हणजेच आपण कोणाला दुसरा नमस्कार केला, आपल्या स्वतःला. भगवान परमात्मा झालेले आहेत, कार्य परमात्मा झालेले आहेत, तसा हा मी कोण आहे, आत्ता पण माझ्याजवळ हे कारण परमात्मा माझ्याजवळ आहे. त्याचं आपण जर भान आपल्याला झालं तर भगवंतांचं दर्शन झालं आपल्याला. त्यांच्याजवळ त्यांचा कारण परमात्मा, प्रत्येक जीवाजवळ आपला आपला कारण परमात्मा आत्ता देखील आहेच. त्याला जाणायचं आहे. आपण कधी त्याला जाणण्याचा पुरुषार्थच करत नाही. आहे, अनादिकालापासून आपल्याजवळ आहे. त्यानं कधीसुद्धा आपल्याला सोडलेलं नाही. परंतु आपण मात्र काय करतोय, त्याला सोडून बाकीचं सगळं काही करत आहोत. आत्मा आणि अनात्मा काय आहे ह्याचं आपल्याला जर भान झालं तर आपल्या आत्मस्वभावापासून, म्हटलेत ना, आत्मस्वभावम परभाव भिन्नम, आपला आत्मस्वभाव आहे ते आपलं खरी वस्तू आहे. आपली वस्तू कोणती आहे, आपला स्वभाव आहे. बाकीचे सगळं काही परद्रव्य, परभाव, परभावसुद्धा, परद्रव्य तर भिन्नच आहेत आपल्यापासून, परंतु जे भाव आहेत आपल्यामध्ये उठणारे आहेत, पराच्या संबंधी आपल्यामध्ये उठणारे जे भाव आहेत ते सर्व काय आहेत, परभाव आहेत. मग त्या विकल्पांनाच तोडायचं आहे सतत. सामायिक करायचंय म्हणजे काय करायचं, सामायिकाच्या वेळेला तर काय होतंय हो, जास्तच विकल्प उठत आहेत. कारण काय असतंय, त्यावेळेला निवांत वेळ असते. निवांत वेळ म्हटलं की जास्तच आणखीन सगळं काय होतंय, त्यावेळेला गोळा होऊन येतंय एकदमच. मग त्या विकल्पांना दूर करायचं आहे. ते विकल्प कसे आहेत हे जाणायचं आहे आपण, की हे विकल्प जालापासून मी अत्यंत भिन्नच आहे. संकल्पन विकल्प 2 शब्द सतत येतात आपल्याला. संकल्प म्हणजे काय, हे माझे आहेत, मी ह्यांचा आहे ना. समेतसारमध्ये कुंद आचार्यांनी सुंदर वर्णन केलेलं आहे
की अहमेदम येदमहम अहमेदस्येव होमी मयेदम. हे सर्व कोण आहेत? हे आहेत ते सर्व माझे आहेत आणि मी त्यांचा आहे. हे सर्व माझे पूर्वी होते आणि मी त्यांचा आहे. हे पुढे माझेच होणार आहेत आणि मीही त्यांचा होणार आहे. असे जे सगळे भाव आहेत ते कसले भाव आहेत? परभाव आहेत, मिथ्या भाव आहेत. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं झालंय का हो आत्तापर्यंत? कधीही झालेलं नाही. हे पुद्गल द्रव्य अनादी कालापासून ह्याचा संबंध आपल्याशी आहे. हे शरीर सुटलं दुसरं शरीर, दुसरं शरीर सुटलं तिसरं शरीर. अनेक वेश धारण करीत आलेलो आहोत आपण. अनादी कालापासून हे वेश धारण करून आता थकला का नाही जीव? अजून थकलाय का नाही? वाटतंय का नको आता हा वेश मला, है ना? एक भक्त भगवंतांच्या पुढे गेला आणि काय म्हणाला भगवंतांना? भो प्रभो, अनादी कालापासून मी काय केले हो? अनेक वेश धारण केले. विविध प्रकारचे वेश कोण धारण करतो? नाही, आत्ता आपल्या व्यवहारात पाहावं. आता जीव तर हा धारण करतोय, परंतु बहुरूपी काय करतो आहे? अनेक प्रकारचे वेश धारण करून काय करतो? सगळ्या लोकांना, जमलेल्या लोकांना काय करतो? खुश करतो ना. आणि मग सगळे लोक काय करतात हो त्याला? टाळी वाजवून पारितोषिक पण देतात की हो, है ना? पारितोषिक पण देतात. मग तसं काय म्हणतो आहे हा भक्त भगवंतांना? मी अनादी कालापासून अनेक वेश धारण केले. आपण ते बघून खुश झाला नाहीत का? खुश झाला नाहीत का? आपल्याला नाही का? आपण जर खुश झाला असाल तर मला पारितोषिक द्या ना काहीतरी, है ना? मग आता काय? मग तो भक्त म्हणतोय, नाही, आपण खुश झालेलं दिसत नाही. तर मग मला काय करा? ह्या विविध वेशातून सोडवा. अनेक वेश धारण करण्यापासून मला ह्याच्यापासून मुक्त करा. मग मला जर पारितोषिक आपल्याला काही द्यावंसं वाटत असेल तर मला ह्या विविध वेशापासून मुक्त करा. हे भाव सतत ठेवायचे आहेत आपल्याला. आणि विविध वेशातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल मग आपल्याला? हो, ह्या शरीरावर अनादी कालापासून प्रीती करत आलेला आहे. जे शरीर प्राप्त झालं त्याच्याशीच काय केलेलं आहे? आपण एकत्व केलं ना. म्हणजे कुठलंही शरीर प्राप्त होऊ द्यात, त्या जीवाला वाटतंय का मरावंसं? आपल्याला सर्वांना तर हे कथानक माहीत असेल की ते शेठजी काय होते, खूप म्हणजे असे. मग ते एक दिवशी काय झाले, मुनींच्याकडे गेले होते आणि मुनी अवधी ज्ञानी जरा समजत होतं त्यांना चांगलं. ते काय म्हणाले त्यांना की तुमचं 3 दिवसानंतर तुम्ही मृत्यू होणार आणि काय होणार आहात तुम्ही? तुमच्याच ह्याच्यातल्या घरातल्याच ह्याच्यामध्ये पायखान्यामध्ये किडा होणार म्हणून, है ना? आणि मग ते झालं त्याप्रमाणे. मुनींचं जसं वचन असतंय ते काय कधी खोटं होत नाही. मग त्याप्रमाणे त्यांनी ते आधीच मुलांना सांगून ठेवलं होतं, असं असं मुनींचं वचन आहे आणि मला त्यातून तुम्ही बाहेर काढा. पण मुलं बाहेर काढायला गेली तर काय होत होतं? म्हणजे काय आहे ह्याच्यातून? आपण काय घ्यायचं आहे आपल्यासाठी बोध? की त्या भावात गेलं की तिथेच सारखं आपल्याला रमावंसंच वाटतंय, तिथून मरावंसं कुणाला वाटत नाही. परंतु आता माताजींची संलेखना चालू आहे त्यातून आपल्याला काय बोध मिळतोय हो, आहे ना? म्हणजे न जीने की इच्छा आहे, न मरणे की इच्छा आहे, कुठलीच नाही. परंतु तरी देखील काय आहे, आपल्याला आपण
हे शरीर आपल्याला जे मिळालेलं आहे त्याविषयी आपल्याला एवढी प्रीती आहे की काही थोडंसं जरी झालं तरी आपल्याला काय वाटतंय, मलाच होतंय, मलाच होतंय, माझाच पाय दुखतोय, माझंच हे होतंय, है ना. हेच सारखं वाटत होतं ना. परंतु आपण काय करायचं आहे, चालतानाही बोलतानाही कुठेही असो मी चालणारा नाहीच, ह्या अनंत शक्तीवर आपण चालत आलो आत्तापर्यंत. म्हणजे ही शक्ती पण आपल्याला कोठे प्राप्त होते हो, आपल्याला प्रेरणा देणारे गुरु असतील बरोबर तर ही शक्ती पण आपल्याला जागृत होते आपल्यामध्ये की ह्या शक्तीवर आम्ही इथेपर्यंत चालत आलो. हे सांगायचं होतं मला की आपल्यामध्ये आहे अनंत शक्ती, म्हणून काहीही विचार करायची गरज नाही की हे मी कसं करू आणि हे कसं मला होईल, मी संयम धारण केला तर माझं कसं होईल, ह्याचा विचार करण्याची गरजच नाही. खरोखरच हे इथं जे सगळे प्रतिमाधारी आहेत किंवा आम्ही जे आत्ता 2-4 ठिकाणावरून आलो, भोसे म्हणा काय तुमचं दुसरं होतं तिथे, त्या 3-4 ठिकाणी आम्ही बघितलं एवढे प्रतिमाधारी होते की घरामध्ये सासू सासरे आणि जेठानी असे मोठे लोक असताना सुद्धा त्यांनी प्रतिमा धारण केलेली आहे. मग ते करत असताना घरात त्यांना किती अडचण येत असेल ह्याचा विचार करायला पाहिजे ना. एकटा असेल, दोघं असतील तर बास, परंतु आपल्यापेक्षा मोठे असताना आपण हे व्रताचं पालन घरात होणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे याचा विचार मला झाला त्यांचं ऐकून की खरोखरच महान आहेत. जे पाळता येते तर महान आहेत आणि जे अजून पाळत नसतील तर त्यांनी पण पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे प्रतिमा घ्यायची म्हणजे काय करायचं आहे, आपल्या चारित्र्याचा विकास करायचा आहे. आपल्यामध्ये आहे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, कोठे आहे, आपल्यामध्येच आहे. मग त्याचा विकास करायचा आहे तर तो आत्ता ह्या भावातच करायचा आहे, दुसऱ्या कोठेही होणारा नाही. कारण सगळे चतुरेंद्रिय आणि असंज्ञ पंचेंद्रियपर्यंत तर कधीच आपल्याला ते शक्य नव्हतं. परंतु आत्ता आहे का नाही शक्य, आपण संज्ञ पंचेंद्रिय पर्याप्त अवस्था आपल्याला प्राप्त आहे आत्ता, तर आपल्याला हे सगळं आत्ता शक्य आहे, है ना, पॉसिबल आहे. का पॉसिबल आहे, कारण हा इम्पॉसिबल शब्द आपल्याला काय सांगतोय, इम्पॉसिबल त्याची फोड करा, आय एम पॉसिबल, है ना. म्हणजे मी शक्ती संपन्न आहे, अनंत शक्ती संपन्न आहे, समर्थ आहे. पॉसिबल म्हणजे समर्थ आहे मी हे करण्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. आपण स्वतःला जाणत राहिलो तर कुठलीच अडचण येत नाही. सर्व बाहेरचे सगळे आपले प्रॉब्लेम्स सतत सुटत राहतात. कारण आत्मानुशासनमध्ये गुंधराचार्यांनी सांगितलं, जो आपल्या कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून कार्य करतो त्यालाच काय होत आहे, मोक्षमार्ग सुरू होतो आहे. मग काय करायचंय, कर्मसिद्धांत आहे तो काय आहे, ज्या ठिकाणी, ज्या कालात, ज्या क्षणात, ज्या ठिकाणी जे काही होणार आहे ते होणारच आहे. मग घरात असलो काय आणि घर त्याग केला काय, कुठेही असलो तरी ज्या वेळेला आपल्याला जे होणार आहे ते होणारच आहे. मग आपण जर सर्व गृह त्याग करून जर राहिलो तर काय होणार आहे, तेच होणार आहे की जे घरात होणार होतं तेच होणार आहे. मग असं संयमामध्ये जर जीवन गेलं आपलं तर काय, आपल्याला पुढच्या अवस्था सर्व चांगल्याच प्राप्त होणार आहेत. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी या मार्गाचं आचरण आपल्याला व्हावं आहेच, परंतु आत्ता आपल्यामध्ये याची प्रगटता व्हायला सुरुवात व्हावी, सम्यक दर्शनाची प्राप्ती व्हावी. कारण हा मनुष्य जन्म मिळालेला आहे तो सम्यक दर्शनाशिवाय आणि संयमाशिवाय घालवायचा नाहीच, असा निर्णय करायचा आहे आज या भावामध्ये आपल्याला. हे महान कार्य केलं तर आपलं जीवन सफल होणार आहे.
अशा सर्व सफल जीवनाची प्राप्ती आपणा सर्वांना हो, मलाही हो. आणि श्रुतमती माताजींचं जे काही आत्ता संलेखनाव्रत चालू आहे, श्रुतमती, मला आज असं चिंतन झालं की अनुश्रुत म्हणजे अनुकरण, त्यांचं अनुकरण मलाही हो, या भावनेने मला विराम घेते. नमस्तो आचार्यश्री, नमस्तो.